एक महत्त्वाची बातमी समोर येते। शिवसेनेचे संजय घाडी मुंबईचे उपमहापौर असणार आहेत। मुंबईच्या उपमहापौरपदी संजय घाडी यांचं नाव निश्चित करण्यात आलेलं आहे। आपण अगदी काही वेळापूर्वीच दृश्य बघितली होती। शिवसेनेचे नगरसेवक आहेत आणि भाजपचे नगरसेवक हे मनपा कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत भाजपच्या, आणि त्याच अनुषंगाने आता उपमहापौरपदी संजय घाडी यांची इथं वर्णी लागली आहे। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट्स देत आहेत। निवृत्ती, मुंबई महापालिकेत काय घडामोडी घडतायत? नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर आज महायुतीच्या वतीनं महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे। भाजपचा महापौर आणि शिंदे सेनेचा उपमहापौर असेल अशी माहिती मिळते, आणि यासाठी शिंदेच्या शिवसेनेच्या वतीनं संजय शंकर घाडी यांची उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज आज दाखल करणार आहेत। उपमहापौर पद हे 1.25 वर्षाकरिता असेल अशा प्रकारचं शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या वतीनं जे पक्षादेश काढण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये हे सांगण्यात आलेलं आहे। आणि संजय घाडी हे उपमहापौर पदाचे उमेदवार असतील हे शिवसेनेकडून जाहीर करण्यात आलेले आहे। थोड्याच वेळामध्ये आता भाजपच्या वतीनं महापौर पदाचा उमेदवार नक्की कोण असणार याविषयी थोड्याच वेळामध्ये घोषणा होणार आहे। सर्व नेते त्याचसोबतच सर्व नगरसेवक जे आहेत ते भाजपच्या महानगर कार्यालयामध्ये जमा झाल्याचं उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्या ठिकाणी भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम, त्याचसोबतच शिंदेच्या शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे, त्यासोबतच गटनेते अमेय घोले हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। थोड्याच वेळापूर्वी दोन्ही पक्षाची एकत्रित बैठक झाली होती। त्यानंतर उपमहापौर पदाचे उमेदवार म्हणून संजय घाडी यांचं नाव जे आहे ते निश्चित करण्यात आलेलं आहे। निश्चितच निवृत्ती, या सगळ्या घडामोडींसंदर्भातले अपडेट्स आपण घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ही दृश्य आपण बघत आहोत। शिंदेच्या शिवसेनेचे संजय घाडी हे आता मुंबईचे उपमहापौर असणार आहेत। मुंबईच्या उपमहापौरपदी संजय घाडी यांचं नाव निश्चित करण्यात आलेलं आहे। तर भाजपकडून आता महापौरपदी नेमकी कोणाची वर्णी लागते हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। मुंबई महानगरपालिकेचे उपमहापौर संजय घाडी हे असणार आहेत। शिंदेच्या सेनेचे संजय घाडी हे मुंबई महापालिकेचे उपमहापौर असतील। उपमहापौर पद हे 1.25 वर्षांसाठी असणार आहे। पुढील 1.25 वर्षांसाठी संजय घाडी हे मुंबईचे उपमहापौर असणार आहेत। या ठिकाणी दृश्य आपण बघत आहोत। भाजपच्या पक्ष कार्यालयातली ही दृश्य आहेत। या ठिकाणी शिंदेच्या सेनेचे गटनेते अमेय घोले, माजी खासदार राहुल शेवाळे, आपल्या सर्वांची जी उत्सुकता आहे, उत्कंठा आहे, ती शिगेला पोहोचलेली आहे। अधिक वेळ न घेता आदरणीय नेते श्री राहुल शेवाळेजींना मी विनंती करतो, आजच्या आपल्या ह्या कामाची त्यांनी सुरुवात करावी, ते काही घोषणा करतील। आदरणीय राहुल शेवाळे। महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून आज या ठिकाणी आपण मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाकरता आणि उपमहापौर पदाकरता अर्ज भरण्याकरता या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहे। व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित या ठिकाणी नवनिर्वाचित नगरसेवक। आज सर्वांना उत्कंठा आहे की मुंबईचा महापौर कोण होणार आणि मुंबईचा उपमहापौर कोण होणार। आणि आपल्या सर्वांना माहिती आहे मुंबई महानगरपालिकेत जे आपल्याला ऐतिहासिक यश प्राप्त झालेलं आहे महायुतीच्या माध्यमातून, ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, ह्या दोघांच्या माध्यमातून मुंबईचा जो विकास झालाय, मुंबईचा जे इन्फ्रास्ट्रक्चर आपण डेव्हलप केलेलं आहे, त्यामुळे मुंबईकरांनी महायुतीला साथ दिली, महायुतीला प्रतिसाद दिला, आणि त्यामुळेच आपल्याला हे ऐतिहासिक हे यश प्राप्त झालेलं आहे। म्हणून आजचा क्षण आपल्याला सर्वांना हा बघायला मिळतोय। हा एक ऐतिहासिक क्षण आहे। अमितजींना पण बोललो की अमितजी अध्यक्ष असताना हा एक ऐतिहासिक क्षण त्यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीत होतो। खरं अर्थ आहे की निवडणूक आपण महायुतीच्या माध्यमातून लढवली आणि कुठेही महायुती तडा होणार नाही या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी ती काळजी घेतली। म्हणून मी आज या ठिकाणी आज सर्वांचं अभिनंदन करतो, महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं पण अभिनंदन करतो की आज जे काही महापौर आणि उपमहापौर पद जे काही घोषित होणार आहे ते आपल्या सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांमुळे, त्यांच्या परिश्रमामुळे, त्यांचं पण मी मनपूर्वक आभार मानतो। म्हणून मी आज सर्वप्रथम उपमहापौर पदाकरता जो काही आदेश आहे माननीय मुख्य नेते माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा जो पक्षादेश आहे तो पक्षादेश आपल्या सर्वांच्या समोर मी वाचून दाखवत आहे। शिवसेना मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपमहापौर या पदासाठी शिवसेना भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून श्री संजय शंकर घाडी यांचे नाव जाहीर करण्यात येत आहे. सदर उपमहापौर पद हे 6 वर्षाकरता असेल. हा एक नवीन फॉर्म्युला माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी घोषित केलेला आहे. तर याची नोंद आपण सर्वांनी घ्यावी. उपमहापौर पदाकरता शिवसेनेतर्फे श्री संजय शंकर घाडी यांचं नाव माननीय मुख्य नेते माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी घोषित केलेला आहे आणि त्यांचा पदाचा कार्यकाल हा 6 वर्षाकरता असेल. धन्यवाद. तर हे दृश्य आपण बघत आहोत. शिवसेनेचे संजय घाडी हे मुंबईचे उपमहापौर पदाचे उमेदवार आहेत. संजय घाडी हे या ठिकाणी 6 वर्षांसाठी उपमहापौरपदी असू शकतात. मागाठाणे विधानसभेमध्ये प्रभाग क्रमांक 5 येतोय आणि हे दुसऱ्या टर्मचे